नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आम्ही स्वागत करतो आहे तैवानमधून. तर आम्ही आत्ता आलेलो आहोत तैवानमध्ये आणि ही माझी सरप्राईज ट्रिप होती. मी समजत होते की आम्ही जाणार आहोत मकाऊवरनंच केरळला रिटर्न, पण नाही, शेखरने प्लॅन केला होता की आपण तैवानला जाऊ, कारण माझी यायची इच्छा होती. आणि आता वाजलेले आहेत 6:45 आणि आम्ही आता जातो इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवायला. कारण मला वाटतं केरळमध्येच लास्ट आम्ही घरात जे जेवलो होतो तेच इंडियन जेवलो होतो. त्यानंतर आम्ही हाँगकाँगमध्ये पण इंडियन नाही खाल्लं, मकाऊमध्ये पण नाही खाल्लं. ऑलमोस्ट 6 दिवसांनंतर आज इंडियन खाणार आहे आपण, बरोबर? येस. 6 दिवसांनंतर आज आम्ही इंडियन खाणार आहोत. तर मग आता इच्छा होती आहे इंडियन, आपली आपली भाजी, आपली आपली रोटी. तर बघू, मी शेअर करेन कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जातो आहे, त्याची प्राईस काय आहे काय नाही आहे. एक्सपेन्सिव्ह तर असणारच आहे, पण बघूया. तो स्टे ट्यून. तर आम्ही आता आलो आहे 7-Elevenमधून ट्रान्सपोर्टेशन कार्ड घ्यायला. इथे खूप प्रकारचे ट्रान्सपोर्टेशन कार्ड्स आहेत, किचनसारखे सुद्धा. तर आम्ही ऑर्डर केलेली आहे आलू मटर विथ रोटी आणि एक मँगो लस्सी. तर आलू मटर कितीला होते? 230 आणि रोटी 50 आणि मँगो लस्सी 100. आमचा डिनर झाल्यावरती आम्ही आता आलेलो आहोत सिमेंडिंग नाईट मार्केटला. आणि मी त्या रेस्टॉरंटचं नाव विसरले आणि मी पिक्चर पण कॅप्चर नाही केला, त्यामुळे माझ्या लक्षात नाही आहे त्याचं नाव. पण जेवण खूप छान होतं आणि ते सिमेंडिंग नाईट मार्केटच्या जवळच होतं. मला वाटतं 2 मिनटाच्या अंतरावरती असेल, वॉकेबल डिस्टन्सवरती होतं. आणि हे सिमेंडिंग नाईट मार्केट पण आमच्या हॉटेलपासून खूप जवळ होतं, जिथे आम्ही स्टे करतो आहे. 680ला जॅकेटच देतो. 700 दर, 2100 रुपयाचं रोड लागतं. अरे इथं बबल टी आहे, प्यायची आहे का तुला? हो, हीच फेमस वाटतं ते. हा, चल. हे घ्यायचं. ट्राय करायची आपल्याला. लाईन लागली आहे का काय? Number 547 547 549 549 550 कुठं घेतात ते, कुठं जातात Thank you. बनवतात वाटतं. इकडनं द्यायचं हे इथं समोर. अरे लाईन लागली आहे मागे. चल चल तर बघू. Busan कार्डवरनं पे करतोय. Đi soạn Hà Nội. Busan 553 Sticker for you. nội bài để gửi Book your number. Thank you. 553 Busan. मला ते पण पाहिजे, ते फ्री मध्ये अरे ये 553 Busan 959 95999 Sorry, number 960. Get one. Thank you. Enjoy. तिथं बेस्ट फोटो स्पॉट लिहिलं. आम्ही आता बोबा टी घेतलेली आहे. तर टेस्ट कशी आहे सांग. हे फेमस शॉप आहे. तायपीमधले हा फेमस स्पॉट आहे, जिथं तुम्हाला टी मिळेल. आणि हा आणि सिमेंट गरम कॉम्बिनेशन आहे त्याचं. पूर्ण तुम्हाला हलवावे लागते ती. आणि जेवढं छान मिक्स कराल तेवढी छान टेस्ट येते. हां, तर टेस्ट छान आहे.
मस्ट ट्राय प्लेस आणि मस्ट ट्राय बोबाटी वन्स इन अ टाईम. सोबत ते तुम्हाला फ्री स्टिकर्स पण देतात टीवाले. आणि आता त्यांनी हे पण फ्रीवाले दिलं, फक्त त्यांना इंस्टाग्रामला फॉलो करायचं होतं. टेस्ट कशी आहे सांग. टेस्ट मस्त आहे. ज्यांना बोबाटीचा कॉन्सेप्ट माहिती नाही त्या लोकांसाठी मस्ट ट्राय ॲटलिस्ट एकदा तरी. ॲटलिस्ट. आम्ही ह्याच्या आधी एकदा मिक्स्यूची ट्राय केली होती बोबाटी, पण ती काय आम्हाला आवडली नव्हती. व्हिएतनाममध्ये ट्राय केली होती आम्ही. आणि इथं तो स्पॉट आहे समोर, जॉयफुल नाव. जॉयफुल. या त्याचं नाव त्याचं नाव आहे सिंग फू टँग. त्यांची ती बोबाटी आहे आणि गर्दी भरपूर आहे, लाईन लागलेली आहे भरपूर. आम्ही जायच्या वेळेस पण लाईन होती. आमचा नंबर येऊन गेला तरी सेम तेवढीच लाईन आहे, लाईन कमी नाही होत आहे. नीट नाही आलं मध्ये तुझंच मी थांबायचं. काढते.如果冇影相，我哋搬你已經起碼冇翻得快啲啊。